हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर ही आहे नवीन अशा दिवसाची नवीन अशी सुंदर अशी सुरुवात. तर चला आज आपण बनवूयात अन्वीचा नेहमीप्रमाणे टिफिन. तर इथे 2 दूध उकळत आहे आणि आज मी करायला घेतलेला आहे शिरा. आता काल दसऱ्याची सुट्टी होती स्कूलला, त्याच्यामुळे काल आपण लेटच उठणं झालं असेल सर्वांचं. मग आज उठण्यासाठी पण कंटाळा येतो आणि टिफिन बनवण्यासाठी पण कंटाळा येतो. मग इझी पीझी लेमन स्क्वीझी अन्वीच्या भाषेमध्ये मी आज बनवलेला आहे शिरा. तर काही नाही, फक्त रवा तुपामध्ये छानसा खरपूस असा भाजून घ्यायचा. थोडासा ब्राउनिश होईपर्यंत, गोल्डन थोडासा होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचा. आणि हो, आज मी त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं, आज मी टाकणार होते दूध. आणि त्यानंतर तिला मी शिरा बनवून आणि मी प्रमाणे वरून रवा भाजून घेतला, त्याच्यामध्ये दूध टाकलं उकळलेलं. गरमच दूध टाकायचं, थंड नाही टाकायचं. तुम्ही हवं असल्यास थोडंसं गरम पाणी टाकू शकता आणि काही विलायची वगैरे असेल तर टाका, ड्रायफ्रुट्स असतील तर टाका. आणि वरून मग सगळं झाल्यानंतर साखर टाकायचं, थोड्या वेळ झाकून ठेवायचं, झाला आपला शिरा. आणि आज मी तिला टिफिनला दिलेलं हे रागीचे बिस्किट्स. आता तुम्हाला तर माहितीच आहेत की अन्वीचे पप्पा हे डिफरंट टाईप्स ऑफ बिस्किट्स म्हणण्यापेक्षा कुकीज आणतात. मग असे वेगवेगळे तिला देण्यासाठी मग ती खाते, पण कधी नाही पण खात. पण आज तिला मी याच्यामध्ये खूप नाचणी आहे, रागीचं प्रमाण याच्यामध्ये खूप आहे. पण कुकीज मी तिला दिलेले आहे, ट्राय केलेले आहेत. खाल्ले तर मग पुन्हा उद्या देईल, नाही खाल्ले तर मग डिफरंट काहीतरी मी तिला करेन, टेस्ट करेन. त्याच्यानंतर ते अन्वीचे पप्पा आणि अन्वी गेले ते सोसायटीमध्ये एका त्यांच्या फ्रेंडच्या बालेवाडीला. आमच्या सोसायटीमध्ये रावण दहन होत नाही म्हणून तिला दाखवण्यासाठी, तिच्या ॲक्च्युली हिंदीच्या पुस्तकामध्ये, बुक्समध्ये ते आलेलं आहे. तर तिला पाहायचं होतं की कसं करतात रावण दहन. त्यासाठी हा एवढा अट्टाहास करून ते लोक गेलेले रावण दहन पाहण्यासाठी. पण ॲक्च्युली ती फटाकड्यांच्या आवाजाने त्यांनी खूप रडली, का तर तिला फटाकडे हा प्रकार बिलकुल आवडत नाही. मग ती घाबरली. त्यानंतर तिचा दसऱ्याचा दिवस हा पूर्ण कन्यापूजनमध्ये गेला. अशा प्रकारे